रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा 27 मेला म्हणजे उद्या आहे बुधवारी अधिक महिन्यातील पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8 दिवसांच्या वर होऊन गेले. अधिक महिन्यातल्या एकादशीचे महत्त्व काही वेगळेच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी नक्की काय करावे तेच आपण आज बघणार आहोत. बघा, इतर वेळी तुम्ही उपवास करत नसाल, पण एकादशीचा तरी या एकादशीचा उपवास नक्की करा. त्यामुळे पापक्षय होतो, मन शुद्ध होतो, सकारात्मकता, आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा ऐकावं, किंवा तुम्हाला हरिपाठ येत असेल तर हरिपाठ या दिवशी नक्की करावा. काही फार मोठे वेगळे मंत्र माहीत नसले तरीही काही हरकत नाही, परंतु विठ्ठल विठ्ठल हा जरी मंत्र म्हटला तरीसुद्धा तुमची प्रार्थना साधना ईश्वरांपर्यंत पोहोचणार आहे. त्या नामामध्ये तेवढी ताकदच आहे. बघा मैत्रिणींनो, असा 3 वर्षानंतर हा अधिक मास या ठिकाणी आता चालू झालेला आहे किंवा होऊन गेलेला आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. प्रत्यक्षात भगवंतांना या महिन्याला स्वीकार केलं स्वतः, आणि भगवंतांना सांगितले की जो कोणी भक्त या पुरुषोत्तम मासामध्ये भक्ती करील, चांगलं कर्म करील, त्याला अक्षय पुण्य फळ प्राप्त होईल. अशा पवित्र महिन्यामध्ये भगवंताची लाडकी म्हणजे कमला एकादशी आणि पद्मिनी एकादशी 27 मेला बुधवारी आले आहे. या पद्मिनी एकादशीचे व्रत या अधिक मासामध्ये का करतात जाणून घ्या. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. बघा, 15 दिवसातून संपूर्ण एक दिवस उपवास केल्यास तो शरीराच्या दोषांना जाळून टाकतो आणि 30 दिवसात जो आहाराचा रस बनतो त्याचे ओजात रूपांतर होते. म्हणून एकादशीचा उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमिणी व्यक्तींनी वर्षभरातील प्रत्येक मासातील शुक्ल पक्षातील केवळ एकादशीचा उपवास करावा, परंतु या अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशी करावी. या एकादशीचे लाभ आणि फायदे पद्मपुराणामध्ये सविस्तर सांगितलेले आहे, ते आपण थोडक्यात बघूया. स्वर्गमोक्षप्रदा ह्योषा शरीरयोग्य दायिनी, शुक्लत्रपदा ह्योष जीवतपुत्रदायिनी, न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम, न चापी वैष्णव क्षेत्रम तुल्य हरिदिनेच आदिखंड पद्मपुराम. याचा अर्थ असा आहे की एकादशी स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्य आणि चांगला पुत्र देणारे आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशी बरोबर करता येणार नाही. एकादशीला हरिदिन, विष्णूंचा दिवस असे संबोधतात. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षात 24 एकादशी येतात. अधिक मास आल्यास 2 अशा 26 एकादशी येतात. प्रत्येकातील सत्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पाळलटलं असतं. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता सर्वाधिक असते, त्यामुळे वेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो. एकादशीला काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घेतल्यास ते सर्वोत्तम होत. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पारायण करतात. हिंदू धर्माच्या सर्व मासातील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावस्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यात शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमावस्या यातील पंधरवड्या कृष्ण पक्ष असे संबोधतात. या चंद्र वर्षाप्रमाणे प्रति मासाला 2 एकादशी येतात. महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गोत्र दोषाच्या नाशासाठी काय करावे असे कृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले की एकादशी या व्रताचे आचरण केले असता गोत्रहत्या दोष, महापात्राचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील. पौराणिक कथामध्ये मनावर संस्कार करण्याची क्षमता असून व्रतवैकल्यामध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणारे असल्याने आपल्या पौराणिक कथामध्ये एक वैचारिक सूत्र असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये मनावर संस्कार करण्याची क्षमता असते. इतकेच नव्हे तर व्रतवैकल्यामध्ये मानवासाठी कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते. सरळ रूपाने एकादशी उपवास करा असे सांगितले तर लोकसिद्ध होतातच असे नाही, म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्ती संदर्भात सांगितले जाते. या एकादशीच्या उपवासाने आध्यात्मिक मार्गात प्रगती होते, या संशयात नाही. त्यामुळे मनात असणारी श्रद्धा, भक्ती आणखी दूर होण्यास मदत होते. शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशीचे महत्त्वाचे आहे. आपले शरीर पृथ्वी, आप,
तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्वे आपल्या शरीरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे. शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे. एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी येतात. त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे जो जलावरही परिणाम करतो. अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती ओहोटी हे चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील जलतत्व म्हणजे पाणी यावरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्व आणि मन यावर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फिट्स येणे, पचनाचे विकार, शरीरावर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कार्यकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास करणे आरोग्याला आवश्यक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की वर्षभरात येणारा 24+2 अधिक मासातील एकूण 26 एकादशी व्रत उपवास ठेवण्याचे काय पुण्यफळ प्राप्त होते. एकादशीचे महात्म्य असे अगाध आहे, म्हणून ज्याला संसारातील विधी पंथाची भीती वाटते, ज्याला आपण कल्याणाची इच्छा आहे, त्याने एकादशी व्रताचा अवलंब करावा. एकादशी ही लोककल्याण अर्थ उदय पाहूया. ती पापनाश व महान पुण्य मिळवून देणारी आहे. म्हणून उपासकाने शुक्ल व कृष्ण दोन्हीही कोणतीही भेदभाव न करता त्या दोन्ही सारखेच फल देणाऱ्या आहेत. म्हणजे पूर्ण श्रद्धापूर्वक एकादशीचे व्रताचरण करतात ते भगवंत कृपेने वैकुंठाला जातात. म्हणून या अधिक मासातील जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला उपवास जमत नसेल तर या एकादशीला तुमच्या यथाशक्तीने दानधर्म करू शकता किंवा गाईला अन्नदान देऊ शकता किंवा गूळ जरी तुम्ही दान केला किंवा खायला घातला तर ती एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. आता अधिक महिन्यात पहिली एकादशी आहे तर 27 मेला आलेली आहे. या दिवशी तुम्ही एक उपाय केला तर तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल. कारण की अधिक मासातील एकादशी म्हणजे दुग्ध क्षर्कयुक्त योग. कारण मुळातच अधिक मास भगवान पिता आहे. एकादशी तिथी सुद्धा भगवान श्रीहरींना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय फळ देतोच देतो. पण करायचे काय सांगते ऐका. नंबर 1, आर्थिक तंगीपासून मुक्तता मिळवण्यासाठी अधिक मासातील एकादशी दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर माता तुलसीला स्पर्श न करता दूध मिश्रित केशरने अर्घ्य द्यावे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. माता तुलसीला सुख शांतीसाठी कामना करावी. त्यानंतर तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी या मंत्राचा 11 वेळा जप करावा. असे केल्याने माता तुलसी आपल्या आर्थिक समस्येपासून मार्ग मोकळी करते. अधिक महिन्यातील एकादशी दिवशीपासून तुमचे सर्व काम यशस्वी पार पडण्यास सुरुवात होईल. या दिवशी तुम्हाला पूजन उपवास करणे जमत नसेल तर लहान मुलांना केवळ केळी दान करावी. त्याने सुद्धा आर्थिक मार्ग मोकळे होतात. नंबर 2, अधिक मासातल्या एकादशी दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला आवर्जून पाणी अर्पण करायचं आहे. एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणासुद्धा मारायची आहे. पण पिंपळाच्या झाडाला का? कारण भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले की त्याचा वास पिंपळाच्या मुळात झाडामध्ये स्वतः भगवान श्रीहरी विष्णू असतात. म्हणून तर अधिक मासातल्या एकादशी दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करावी. तसेच या पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा, भगवान श्रीहरी विष्णूंचा तसेच भगवान शिवशंकरांचा सुद्धा वास असतो. म्हणून तुम्हाला दुसरे काही नाही जमले तरी चालेल, परंतु पिंपळाच्या झाडाखाली आणि तुळशीच्या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला फक्त 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना फक्त आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जरी तुम्ही जप करत प्रदक्षिणा केल्या तरी सुद्धा चालेल. सर्व भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये निवासस्थान करतील. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा व्हिडिओ
शेअर करा, म्हणजे त्यांनाही पूर्ण माहिती समजेल आणि तेही हे उपाय करू शकतील. धन्यवाद.